पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब आणि सहकार नगरमधली इथली टाकी जी गळती चालू आहे तिचं काम एक 6 ते 8 महिन्यापूर्वीच त्याचं हे केलं आहे आणि त्यानंतर त्याची प्रोसेस सुरू होऊन त्याचं टेंडर काढलं गेलं. त्या तिथल्या प्रभागाच्या आमच्या स्थानिक नगरसेविका म्हणजे 2021ला मुदत संपली नगरसेवकांची आणि त्यानंतर देखील कार्यरत राहिलेल्या आमच्या नगरसेविका श्रद्धा हळदणकर, आमचे विभाग प्रमुख संजय हळदणकर, उपविभाग प्रमुख गणेश भारती, आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथे जातीनिशी लक्ष देऊन ती मागणी केली होती पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आणि पालकमंत्री साहेबांनी तात्काळ त्याला मंजुरी देऊन तात्काळ त्या कामाचं टेंडर बनवायला सांगितलं, इस्टिमेट बनवायला सांगितलं आणि इस्टिमेट साधारण अंदाजे 50 लाखाचं इस्टिमेट गळती काढण्याचं ते सहकार नगर टाकीचं 50 लाखाचं इस्टिमेट नगरपालिकेने तात्काळ बनवलं. त्याला तात्काळ माननीय उदयजी सामंत साहेब यांनी मंजुरी दिली आणि ते 50 लाखाचं टेंडर निघालं. ते टेंडर माना इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंगला देण्यात आलं. साधारण 2.5 ते 3 महिन्यापूर्वी हे देण्यात आलं आणि त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहिता होती. आम्ही सगळे त्या ह्याच्यामध्ये प्रक्रियेतनं नगरपालिका परके आपले या खुर्ची गेली 3 एक त्यांना ते पत्रकारांना दे. तर त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही निवडणुकीमध्ये सर्वच व्यस्त होतो. निवडणुका होत्या त्या मधल्या काळामध्ये कंत्राटदाराच्या काही अडचणी होत्या त्यामुळे ती टाकीचं काम सुरू झालं नाही. पण आता सर्व मटेरियल तिथे येऊन पडलेलं आहे आणि 2च दिवसामध्ये त्याचं काम सुरू होईल. कंत्राटदार माना इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग सर्व्हिस ज्याने शिळधरणाचं काम केलं तोच हा कॉन्ट्रॅक्टर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी देखील केलेलं आहे आणि हे आता काम 2 दिवसातच तो सुरू करणार आहे. सांगायचा उद्देश हाच की आमचे विभाग प्रमुख असतील, आमच्या स्थानिक नगरसेविका असतील, उपविभाग प्रमुख असतील यांच्या मागणीनुसार तात्काळ मान्य पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी त्याला मंजुरी देऊन ते काम केलेलं होतं. जवळजवळ 6 महिन्यापूर्वीचाच हा विषय आहे. फक्त ते आता प्रत्यक्षामध्ये काम सुरू व्हायला आता 2 दिवस लागतील अजून. तर त्या काळामध्ये हा जो विषय काही आमचे मित्रपक्षाचे पदाधिकारी यांनी उल्लेख केला की आम्ही टाकीवर चढून आंदोलन करू. निश्चितपणे लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे आंदोलन करायचा. पण मला एवढंच म्हणायचं की सहकारी पक्ष जो आपला युतीमध्ये आपण काम करतो आहे, आमचा शिवसेना पक्ष असेल, शिवसेना पक्षाचे पालकमंत्री उदय सामंत असतील, मुख्याधिकारी असतील, यांच्याशी जर चर्चा केली असती किंवा त्या टाकीच्या बाबतीत काय पोझिशन आहे तर निश्चितपणे त्यांना कळलं असतं की टाकीची वर्क ऑर्डर काम निघालेलं आहे, टेंडर निघालेलं आहे, त्याची प्रोसेस झालेली आहे, त्याची वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे आणि काम देखील सुरू होतं आहे आणि काम सुरू होतं आहे हे म्हटल्यानंतर इतर गोष्टी करायची काय आवश्यकता भासली नसती. फक्त एवढ्यासाठीच हा पत्रकार परिषद आयोजित केलेला आहे. आमच्या स्थानिक नगरसेविका श्रद्धाताई हळदणकर, संजय हळदणकर, गणेश भारती यांनी प्रचंड वरणामध्ये काम करत आहेत. अतिशय तळमळीने लोकांपर्यंत जात आहेत. मान्य उदयजी सामंत साहेब पालकमंत्री यांचं त्यांना फार मोठे सहकार्य असतं. जातीनिशी सामंत साहेब देखील नागरिकांची प्रभागातील नागरिकांची घेत असतात आणि त्या टाकीबाबतीत पण पूर्ण ते जागरूक आहेत आणि त्याचं काम देखील त्यांनी मार्गी लावलेलं आहे. एवढंच मला या दृष्टीने सांगायचं आहे. विरोधी पक्षाने हा मुद्दा उपस्थित केला असं ठीक होतं. तुमच्याच मित्रपक्षी लोक असं करतात, दोन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही असं दिसतंय. नाही, मी काय म्हणतोय त्यांचा कुठे लक्षात आलं नसेल म्हणून तेच सांगतोय की त्यांनी जर मित्रपक्षाच्या पदाधिकारी असतील, पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील किंवा नगरपालिकेची चर्चा केली असती तर त्यांना हे विषय कळला असता. त्यासाठी आंदोलन करण्याची काही गरज नव्हती. समन्वय दिसत नाही दोन्ही पक्षामध्ये असं नाही मी म्हणू शकत. आमचा समन्वय निवडणुकीत पुढच्या युती होईल की आहे अशा प्रकरण वरिष्ठांचा निर्णय आहे तो. युती करणं न करणं वरिष्ठ लेवलला युती झाली तर आमची युती होणारच आहे. नमस्कार. आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे कुवारवाव अंतर्गत जो एक रस्ता आहे त्या रस्त्याचं डांबरीकरणासाठी काही ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जाऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे. तिथले आता या पत्रकार परिषदेला आमचे जिल्हा परिषदेचे त्या विभागाचे सदस्य, आमचे माजी सभापती समाज कल्याण प्रकाश शेठ रसाळ, त्याचबरोबर तिथले आमचे सक्षम नेते आमच्या पक्षाचे माजी सरपंच कुवारवाव ग्रामपंचायतचे आमचे विनोदजी झडगावकर हेही उपस्थित आहेत. कुवारवाव अंतर्गत रस्ता हा साधारण फेब्रुवारीच्या दरम्यान तिथे
लोकांना अपेक्षित असणारं काम हे तिथल्या ठेकेदाराकडून करून घेण्यात आलं होतं. खड्डे भरून त्याच्यावर पॅचवर्क वगैरे झालेलं होतं आणि उर्वरित जे काम आहे ते आता पावसानंतरच सुरू होणार होतं. मध्ये आचारसंहिता 2 लागल्या, त्याच्यामुळे आता ते काम उर्वरितसुद्धा काम होईल. त्याचप्रमाणे काल ज्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये आमच्या मित्रपक्षाचे काही कार्यकर्ते आमच्या महायुतीतील तिथं गेले असता तिथं किरण उर्फ आमचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत हेही त्यांना भेटले. त्यांनीही त्यांना सांगितलं आहे की काही म्हणजे काम सुरू झालंच आहे, अजून आपण तो रस्ता जसा लोकांना अपेक्षित आहे तसा करून दिला जाईल.